तर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबईच्या जसलोक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। नारायण राणेंची तब्येत खालावल्याने त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। सध्या नारायण राणेंवरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। तर सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांची ही थेट दृश्य आपण दिल्लीवरून पाहतो आहोत। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भेट घेणार आहेत आणि त्याआधी दिल्लीमध्ये कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत केलं जाते। अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली होती। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप जोडले गेलेले आहेत। प्रमोद, खरं म्हणजे सुनेत्रा पवार यांचं आगमन जे आहे ते झालेलं आहे दिल्लीमध्ये, काय अधिक माहिती? आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप जोडले गेलेले आहेत। प्रमोद, खरं म्हणजे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की कार्यकर्त्यांकडून त्यांचं खरं तर या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि आता सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये पोहोचलेल्या आहेत। उद्या त्यांच्याकडनं घेतल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे दिल्लीमध्ये, पण उपमुख्यमंत्री म्हणून आज त्यांनी कारभार स्वीकारल्याच्या नंतर त्या पहिल्यांदा दिल्लीमध्ये आलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी ज्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती, त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं सोबत की सुनेत्रा पवार यांना दिल्लीला भेटीसाठी घेऊन या, अशा पद्धतीच्या सूचना तेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। उद्याच्या भेटीगाठीमध्ये नेमक्या कशा पद्धतीने चर्चा होतात हे बघावं लागणार आहे, पण सुनेत्रा पवार यांचा हा दिल्ली दौरा हा अत्यंत महत्वाचा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे। सचिन, धन्यवाद प्रमोद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये दाखल झालेल्या आहेत। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर भेट घेणार आहेत। सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली होती। त्या जवळपास जो संपूर्ण कार्यकाळ आहे आता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा सुरू झालेला आहे आणि त्याच्या आधी आज त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर उद्या सुनेत्रा पवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत। त्यासाठी ते आता दिल्लीमध्ये दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्र सदनामध्ये दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या त्यांचं दिल्लीमध्ये स्वागत केलेलं आहे। दादांच्या निधनानंतर सध्या उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्यात।